पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेने उपलब्ध केली निःशुल्क शाडूची माती। 6 मूर्तिकारांनी घेतला योजनेचा लाभ आणि 4 मूर्तिकारांना दिली मूर्ती घडवण्यासाठी निःशुल्क जागा। पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी ठाणे महापालिकेचे विविध उपक्रम। पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेतर्फे मार्च महिन्यापासून विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत। याच अंतर्गत महापालिकेने यंदा ठाणे महापालिका क्षेत्रातील 6 मूर्तिकारांना निःशुल्क शाडूची माती तसेच 4 मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करून दिली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार संघटना, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत। या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव अधिक पर्यावरणपूरक करण्याकडे आपण मार्गक्रमण करू शकतो अशी भूमिका आयुक्तराव यांनी मांडली आहे। त्यानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या सूचनांनुसार ठाणे महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली 2024 मार्च महिन्यात प्रकाशित करण्यात आली। तसेच विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या स्तरावर बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते। याच उपक्रमात महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शाडूची निःशुल्क माती तसेच मूर्ती घडवण्यासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करून दिली होती। शाडूच्या निःशुल्क मातीसाठीच्या आवाहनाला 6 मूर्तिकारांनी मागणी नोंदवून प्रतिसाद दिला, तर शाडूच्या मातीच्या मूर्ती घडवण्यासाठी 4 मूर्तिकारांनी निःशुल्क जागेची मागणी केली होती। त्यानुसार महापालिकेने वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात 3 आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात 1 जागा दिली। इतर प्रभाग समिती क्षेत्रातून तशी मागणी झाली नाही अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली।